तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. चारुहास सर अक्षराला म्हणत असतात की मी भुवनेश्वरीला घराबाहेर काढल्यावर अधिपती चिडेल हे मला माहिती होतं, पण तो असा रिॲक्ट करेल याचा मी विचारही केला नव्हता. त्याने माझाच हात धरून मला घराबाहेर काढलं ग, आणि मग त्यानंतर ते पूर्णपणे खचून जातात. त्यांची तब्येतही बिघडते, त्यामुळे आजी आणि अक्षरा काळजीत पडतात. आणि मग अक्षरा चारुहास सरांना समजावते आणि त्यांना आराम करण्यासाठी त्यांच्या खोलीत घेऊन जाते. तर आजी दुर्गीला आणि चंचीला सांगत असतात की इतकी वर्ष या घराने तुम्हाला पोसलं आहे, त्याचं भान ठेवा आणि आता यापुढे काही बोलू नका. पण त्या दोघी म्हणत असतात की जे घडले तेच तर आम्ही बोललो. पण आजी त्यांना स्पष्टपणे सांगते की काहीच बोलू नका, आता फक्त देवाकडे प्रार्थना करा की लवकरात लवकर भुवी पुन्हा या घरात येऊ दे. दुसरीकडे अक्षरा चारुहास सरांना त्यांच्या खोलीत घेऊन जाते, त्यांना आराम करायला सांगते. तर ते तिच्यापुढे हात जोडून म्हणतात की अक्षरा मला माफ कर, हे सगळं असं घडेल याचा मी विचारही केला नव्हता ग. मी जे काही केलं ते रागाच्या भरात केलं, मात्र माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला. मी हे सगळं करायच्या आधी तुला विचारायला हवं होतं, मात्र मी तुझ्याशी बोललो नाही, तुझ्यापासून सगळं लपवलं. पण अक्षरा म्हणत असते की बाबा आता तुम्ही जास्त विचार करू नका आणि या सगळ्याचा त्रास करून घेऊ नका. आता फक्त लवकरात लवकर मॅडम सापडायला हव्यात. मात्र चारुहास सर म्हणत असतात की अधिपती असा कसा वागला ग, मी त्याचा जन्मदाता बाप आहे ना, आणि ती बाई तर त्याची कोणीही नाही, पण तिच्यासाठी त्याने मला हाताला धरून घराबाहेर काढलं. तर अक्षरा त्यांना समजावते की ते तुमचाच मुलगा आहेत ना, तुम्ही जसं रागाच्या भरात मॅडमला घराबाहेर काढलं ती चूक त्यांनीसुद्धा केली, पण तुम्ही काळजी करू नका. एकदा का ते शांत झाले की मी त्यांच्याशी बोलेल. मात्र चारुहास सरांना घडलेल्या प्रकाराबद्दल खूप वाईट वाटत असते आणि ते पुन्हा पुन्हा अक्षरासमोर हात जोडून तिची माफी मागत असतात. दुसरीकडे अधिपती प्रत्येक ठिकाणी कॉल करून भुवनेश्वरीबद्दल विचारत असतो, मात्र कोणीही भुवनेश्वरीला बघितलेले नसते आणि ती सापडत नाही आहे म्हटल्यावर तो अजूनच पॅनिक होतो. तितक्यात अक्षरा त्या ठिकाणी येते. ती अधिपतींना समजावण्याचा प्रयत्न करत म्हणत असते की तुम्ही थोडे शांत व्हा, मॅडम सापडतील. पण अधिपती चिडून म्हणतो की असा कसा शांत होऊ मी, त्या माणसाने माझ्या आईसाहेबांना घराबाहेर काढले, त्यांचा कुठेही पत्ता लागत नाही आहे. त्यांनी हे कटकारस्थान मुद्दाम केलं. जर आपण तिकडे फिरायला गेलोच नसतो तर हे सगळं झालं नसतं. आता तरी तुम्हाला पटतंय ना. मात्र अक्षरा चारुहास सरांची बाजू अधिपतीला समजावून सांगत म्हणत असते की बाबांनी जे काही केलं ते रागाच्या भरात केलं, तुम्ही समजून घ्या. पण अधिपती वैतागून म्हणतो की जर तुम्हाला त्यांची वकिली करायची असेल ना तर माझ्याशी बोलूच नका. आणि मग त्यानंतर तो अक्षराला म्हणतो की ते सगळं जाऊ द्या, पण मला एक सांगा की आपण जेव्हा थायलंडला जाण्यासाठी निघालो होतो तेव्हा आईसाहेबांचा मला कॉल आला होता का. आणि अधिपतीचा हा प्रश्न ऐकून अक्षरा खूप घाबरते, ती काहीच उत्तर देत नाही. तर अधिपती रागातच तिला विचारत असतो की खरं सांगा मास्तरीनबाई, तुम्हाला तुमच्या शिक्षणाची शपथ आहे. तर दुसरीकडे अधिपतीने चारुहास सरांना घराबाहेर काढलं नाही म्हणून चंची आणि दुर्गी खूप चिडलेल्या असतात. चंची म्हणत असते की परत ती मास्तरडी मांजरीसारखी आडवी आली, नाहीतर आज त्या अधिपतीने मोठ्या मालकांना घराबाहेर काढलंच असतं आणि मग आपली या घरावर सत्ता आली असती. तर दुर्गी म्हणते की अगं तिलासुद्धा माहीत असणार की जर मोठे मालक घराबाहेर गेले तर तिलाही घराबाहेर जावं लागणार, म्हणूनच ती असं काही होऊ देत नाही आहे. पण आपला सगळा प्लॅन पुन्हा फ्लॉप झाला, आता आपण पुढे काय करायचं. तर चंची म्हणत असते की मम्मी तू काळजी करू नको, माझी लॉची डिग्री कधी कामाला येईल, काही करून आपण ही सगळे प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेऊच. तर दुर्गी म्हणत असते की पण चंचे हे सगळं ताई यायच्या आत आपल्याला करायला हवं. खरं तर ताई परत यायलाच नको, सगळेजण देवाकडे ती लवकरात लवकर परत यावी म्हणून प्रार्थना करत आहेत. मात्र मी आता देवीला साकडंच घालणार आहे की ती कोणालाही सापडू नये आणि परत कधीच या घरात येऊ नये. तर दुसरीकडे अधिपती मोठ्याने ओरडूनच अक्षराला विचारतो की माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, आणि त्यावर ती रडतच सांगते की हो मॅडमचा कॉल आला होता. त्यामुळे अधिपती अजूनच चिडतो. तो विचारतो मग तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं. तर अक्षरा म्हणत असते की आपण प्रवासात होतो ना, म्हणून मी असा विचार केला की मी तुम्हाला नंतर सांगेल. तर अधिपती विचारतो पण तुम्ही नंतरही मला काहीच बोलला नाही,
नाहीत. मी तुम्हाला 10-10 वेळा विचारत होतो, आईसाहेबांना कॉल करत होतो, मात्र तुम्ही काहीच बोलला नाहीत. फक्त माझी गंमत बघत बसलात. याचा अर्थ काय होतो? तुम्हीसुद्धा आमच्या बापाच्या प्लॅनमध्ये सहभागी होता ना? तुम्हालाच आईसाहेबांना घराबाहेर काढायचं होतं ना? खरं खरं सांगा. आणि मग तो असंही म्हणतो की आईसाहेबांनी तुम्हाला मागच्या वेळी घराबाहेर काढलं होतं, त्याचाच तुम्हाला बदला घ्यायचा होता, म्हणूनच तुम्ही हे सगळं केलं ना? आणि अधिपतीचे असे आरोप ऐकून अक्षराला खूप वाईट वाटतं. ती तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न करते, पण अधिपती रागाच्या भरात काही ऐकूनच घेत नाही. तो अक्षराला म्हणत असतो की मास्तरीणबाई, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला, पण तुम्ही मात्र आमच्या पाठीत खंजीर खुपसला. आणि त्याच वेळी दुर्गी त्या ठिकाणी येते. ती लपून त्या दोघांचं सगळं बोलणं ऐकत असते. अक्षरा अधिपतीला सांगत असते की अधिपती, माझ्यावर विश्वास ठेवा. मी जे काही केलं ते मुद्दामहून नाही केलं. मला तर इथे काय घडलं ते माहितीही नव्हतं. पण अधिपती म्हणत असतो की आता मी कसा विश्वास ठेवणार आहे तुमच्यावर? मी तुमच्यावर विश्वास ठेवूच शकत नाही. तुम्ही मुद्दाम माझ्यापासून हे सगळं लपवलंत ना? आणि त्या दोघांचं हे भांडण ऐकून दुर्गी तर खूपच खुश होते. जर अधिपती अक्षराला वॉर्निंग देतो की जर आमच्या आईसाहेब लवकरात लवकर सापडल्या नाहीत तर तुम्हाला माझं असं रूप बघायला मिळेल जे आधी कधीच बघितलं नव्हतं. आता हे सगळं तुम्हाला आणि इतरांना खूप जड जाणार आहे. आणि मग तो रागातच तेथून बाहेर पडतो. अक्षरा त्याला समजावत त्याच्या पाठोपाठ येते, पण तो काही ऐकून घेत नाही. तर दुर्गी पळतच चंचीकडे जाते. ती खूपच खुश असते आणि तिला सांगते की आपली ग्रहदशा आता बदलली आहे, सगळं काही आपल्या मनासारखं होत आहे. त्यामुळे चंची तिला काय झाले ते विचारते. तर दुर्गी तिला अधिपती आणि अक्षराच्या भांडणाबद्दल सांगते. त्यामुळे चंचीसुद्धा खूप खुश होते. आणि मग दुर्गी तिला सांगते की आता आपण त्या अधिपतीचं डोकं ताळ्यावर येऊच द्यायचं नाही. तो थोडा जरी शांत झाला ना तरी आपण टपली मारायची. आता त्या दोघांमध्ये एवढं भांडण व्हायला हवं ना की एकतर अधिपतीने तिला घराबाहेर काढायला हवं किंवा मग तिनेच हे घर सोडून जायला हवं. दुसरीकडे चारुहास सर आजींकडे आलेले असतात आणि ते आजींचीसुद्धा माफी मागत म्हणतात की मी जे काही केलं ते रागाच्या भरात केलं, पण त्याचा तुम्हाला अधिपतीला आणि अक्षराला एवढा त्रास होईल असं मला वाटलंही नव्हतं. तर आजी म्हणत असतात की खरं तर माझंच चुकलं, मी तुमचं ऐकायला नको होतं. मी त्याच वेळी भुवीसोबत हे घर सोडून जायला हवं होतं, म्हणजे माझ्या जीवाला घोर लागला नसता. आणि हे सगळं ऐकून चारुहास सरांना अजूनच वाईट वाटतं. ते म्हणत असतात की 4च दिवस झालेत, पण आता मलाही असं वाटतं की भुवनेश्वरी लवकरात लवकर सापडावी. दुसरीकडे अधिपती देवीकडे भुवनेश्वरी लवकरात लवकर सापडावी म्हणून प्रार्थना करत असतो. आणि तो जर तिला सोडून गेलाच नसता तर हे सगळं झालं नसतं असंही म्हणत असतो. तितक्यात अक्षरा त्या ठिकाणी येते. ती अधिपतीला धीर देण्याचा प्रयत्न करते आणि सांगते की मॅडम सापडतील, तुम्ही काळजी करू नका. पण अधिपती तिच्यावर चिडलेलाच असतो आणि तो तेथून निघून जातो. त्यानंतर मग अक्षरा दुर्गीला विचारायला जाते की तुमचे कोण नातेवाईक आहेत, मला त्यांची नावं सांगा, नंबर द्या. मी त्या सगळ्यांना विचारते, मॅडम लवकरात लवकर सापडायला हव्या. पण दुर्गी म्हणत असते की आमचे जास्त नातेवाईक नाही आहेत आणि जे आहेत त्यांना मी कॉल करून विचारलं, पण ताई कोणाकडेही नाही आहे. आता आपण काही करू शकत नाही, सगळं देवाच्याच हातात आहे. त्यानेच ताईला सुबुद्धी द्यायला हवी, म्हणजे ती घरी येईल. आणि तिचं असं बोलणं ऐकून अक्षरा तिच्याकडे बघतच राहते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.